पुण्यामधल्या कोथरूड पोलिसांनी 3 मुलींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप मुलींनी केलाय। तसंच अर्वाच्य भाषेमध्ये ही शिवीगाळ केल्याचा आरोप या पीडित मुलींनी केलाय। या प्रकरणात पीडित मुली आणि त्यांचे सहकारी आता आक्रमक झालेत। पोलिसांनी कोणतीही दाद दिली नाही, त्यामुळे पीडितांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन पुकारलेले आणि त्यांच्या आंदोलनाला आता साथ देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनामध्ये पोहोचलेले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार, तर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनीही पीडित मुलींच्या न्यायासाठी पोलीस आयुक्तालयामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले। संभाजीनगरच्या एका मिसिंग केसच्या चौकशी दरम्यान या 3 मुलींनी पोलिसांनी जातीवाचक त्या दरम्यान शिव्या त्यांना दिल्या आणि विनाकारण त्यांना डांबून ठेवल्याचा या मुलींचा आरोप आहे आणि त्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार या मुलींची आहे। तशी मागणी त्यांनी त्यांच्या विरोधात केली आहे। तर पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होतं। आज कुठेतरी सोशल हाऊसिंग मध्ये तिथं आता ठेवण्यात आलेली आहे। ती मुलीवर अन्याय झाला कसा आणि एवढ्या लेवलला तुम्ही जाऊन जर एन्क्वायरी करत असाल तर याच्यामध्ये नक्कीच काही काळबेरा आहे। त्यामुळे 2 विषय आहेत। एक विषय ती केस ज्या मुलीची होती ती कुठली आणि दुसऱ्या बाजूला जातीवाचक ज्या पद्धतीने या मुलींबद्दल बोललं गेलं, समाजाबद्दल बोललं गेलं, त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो। त्या पोलीस अधिकाऱ्यांवर तिथं कारवाई केलीच गेली पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मत आहे। इथं मुली 11 तास झालं इथं वेटिंगवर आहेत, पण पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत त्यांचं कुठेही त्या ठिकाणी म्हणणं नोंद करून घेतलेलं नाही, नाहीतर कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही। तर आता राजकीय व्यक्तींचा या आंदोलनामध्ये प्रवेश झाल्यामुळे अर्थातच हे सगळं वातावरण आणखी तापलेलं आहे। काय नेमकं पुण्यामध्ये या संदर्भात सध्या घडतंय जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। निलेश, निश्चितच रोहित पवार आणि त्याचबरोबर सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर यांचा सहभागी आंदोलनामध्ये आता असल्यामुळे हे निश्चितच प्रकरण तापलेलं असणार आहे। काय नेमकी ताजी घडामोडी या संदर्भातली काय आहे? आज याबाबत काय नेमकं विशेष घडणार आहे? नक्कीच अनुपमा, खरं तर आता हे प्रकरण आहे ते आता चिघळण्याच्या मार्गावर आहे। खरं तर 1 तारखेला हा प्रकार घडला। 1 तारखेला संभाजीनगरमध्ये एक मिसिंग केसमधली जी मुलगी होती ती पुण्यामध्ये आली आणि तिचा शोध घेण्यासाठी संभाजीनगरचे पोलीस आणि पुणे पोलीस एका कोथरूड सोसायटीमधल्या एरियामधल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये जातात आणि तिथं असलेल्या मुलींच्या रूमवर ते जाऊन तिथल्या मुलींची चौकशी करतात आणि या दरम्यान पोलिसांकडून त्या मुलीला अर्वाच्य भाषा आणि जातीवाचक शिव्या दिल्याचा आरोप त्या मुलींनी केलेला आहे आणि हे प्रकरण आता थेट पुणे पोलीस आयुक्तांच्या दारापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। हा 1 तारखेचा प्रकार आहे, मात्र हा संपूर्ण प्रकार 2 ते 3 तारखेला समोर आलेला आहे। पण या प्रकरणामध्ये ज्या मुलींनी आरोप केलेला आहे, जे कोथरूड पोलीस स्टेशनचे जे पोलीस आहेत त्यांच्यावर जातीवाचक शिव्या केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी 12 तास या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेले आहे। काल रात्री 3:30 वाजेपर्यंत पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये ही सगळी मुली आणि वंचितचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार आणि आंबेडकरांचा मुलगा सुशांत आंबेडकर हे त्या ठिकाणी उपस्थित होते। हे सगळ्यांची एकच मागणी होती की त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, तेही अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत। मात्र काल पोलिसांनी या सगळ्या गोष्टीला नाकारलेलं आहे। त्यांनी पत्र लिहिलेलं आहे की या पत्रामध्ये नमूद केलेले आहे की जो प्रकार घडलेला आहे तो सार्वजनिक ठिकाणी घडलेला नाही आणि जातीवाचक प्रकार कुठल्याही त्या गोष्टीशी निगडीत नाही, त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करत नसल्याचं पत्र जे आहे त्या पीडित तरुणीला दिलेलं आहे। त्यामुळे आता वंचितचे जे काही कार्यकर्ते असतील किंवा ते पीडित तरुणी जे आहे ते आता न्यायालयीन लढा लढण्याच्या तयारीत आहे। आज कदाचित ते न्यायालयीन दरवाजे ठोकवण्याच्या प्रयत्न असतील आणि कदाचित आता हे प्रकरण जे आहे ते आता चिघळण्याच्या मार्गावर आहे। एका दलित समाजाच्या मुलीला जर जातीवाचक शिव्या देत असतील असे आरोप करण्यात आलेले आहे आणि तिला जर न्याय मिळत नसेल तर या प्रकरणामध्ये आता हे प्रकरण आता कुठेतरी चिघळलेलं पाहायला मिळणार आहे। आज कदाचित त्याचे पडसाद पुण्यामध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे आता नक्की पुणे पोलीस काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता या ठिकाणी जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी जे आरोप केले जातात ते प्रकरण चिघळण्याच्या मार्गावर आहे। अगदी ठीक निलेश, जरूर या पुण्यातल्या घडामोडीवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण ताजी माहिती जाणून घेऊया, चर्चा करूया। धन्यवाद। तुर्तास निलेश खरमारे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।